नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 30वी. आमच्या संस्थेला मदत करणाऱ्या वैशाली आणि नंदिनी या दोघींनी आम्हाला एक फारच विलक्षण मदत केली. त्यांनी बघितलं की जुन्या लेपाहून अनेक मुलं बैरागगडच्या नर्मदालयात पायी येतात. त्या मुंबईला ज्या सोसायटीत राहत त्यांच्या पार्किंगच्या जागेत असंख्य सायकली धूळ खात पडल्या होत्या. मुलं मोठी झाल्यावर बाईक चालवतात. मुंबईत इतकी गर्दी असते की लांबवर जाण्यासाठी सायकल काही उपयोगाची नसते. आजकाल प्रत्येक कुटुंबात मुलं ही एक दोनच. नोकरी व्यवसाय करणाऱ्या आईबापांना त्या सायकली विकून टाकायला अथवा दुसऱ्या कुणाला द्यायलाही वेळ नसतो. पार्किंगमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला त्याची अडचण होत असते. या महिलांनी शक्कल लढवली. एक नोटीस त्या पार्किंगमध्ये लावली की कुणाला जर सायकली गरीब मुलांसाठी दान द्यायच्या असतील तर अमुक अमुक मोबाईलवर नंबरवर संपर्क करा. ती सायकल आपण दान देत असल्याचे एक लेखी पत्र पण आम्हाला द्या. किती सायकली गोळा झाल्या असाव्यात? थोड्या नाही तर 73 सायकली आणि एक स्कूटर चांगल्या अवस्थेतली, अनेक दप्तर, हे सगळं सामान चक्क 2 ट्रक्स भरून आमच्याकडे पोहोचलं. त्यातल्या अनेक सायकली खूप वर्ष पडून होत्या. त्यामुळे काही पंक्चर तर काहींची ब्रेक वायर तुटलेली, गिअर खराब झालेले, चेन खराब झालेली, तर काहींना सर्व्हिसिंगची गरज होती. आश्रमात राहणारे आकाश, शंकर आणि विष्णू कामाला भिडले. त्यांनी नुकतीच 6वीची परीक्षा दिली होती, पण सायकल दुरुस्तीचं त्यांचं ज्ञान अफाट होतं. खेडेगावात अशा प्रकारची कौशल्य मुलांकडे फार असतात. दिग्विजय बरोबर कसरावदला जाऊन त्यांनी सायकल दुरुस्तीचं आवश्यक ते सर्व सामान आणलं. माझ्या मनात त्यातल्या प्रत्येक सायकलीला दुरुस्तीचा जेवढा खर्च आला असेल केवळ तेवढाच घेऊन नर्मदालयात येणाऱ्या मुलांना त्या देऊन टाकाव्यात असा विचार होता. अट फक्त एवढीच होती की पालकांनी स्वतः मुलांबरोबर येऊन त्या सायकली घेऊन जाव्यात आणि मुलं रोज न चुकता नर्मदालयात येतील याची ग्वाही द्यावी. सगळ्या सायकली दुरुस्त झाल्या. त्या दुरुस्तीची किंमत देऊन घेऊन जा असं आम्ही मुलांना सांगितलं. पहिल्याच दिवशी 3 पालक आले आणि सायकली घेऊन गेले. 3-4 हजार रुपयांची सायकल, पण दुरुस्ती केवळ 10 रुपयांची होती, तर मी ती 10 रुपयालाच दिली. आकाशला माझा हा अव्यवहारीपणा काही आवडत नव्हता. त्याने 2-3दा मला टोकलं. मला समजून सांगण्याचा प्रयत्नही केला, पण मी ऐकलं नाही. मी म्हणायचे, अरे आपल्याला तर त्या सायकली फुकट मिळाल्या आहेत आणि त्या मुलांसाठीच मिळाल्या आहेत, मग आपण त्यावर पैसे का कमवायचे? आकाशला मात्र माझं म्हणणं पटत नव्हतं. सदाशिव गिअरची सायकल घेऊन गेला होता, पण 2च दिवसांनी तो नर्मदालयात पायीच आला. तुझी सायकल कुठे आहे? पायी का आलास? त्याने मान खाली घातली आणि तो रडायला लागला. माझ्या वडिलांनी सायकल विकली आणि दारू पिऊन आले. मला आणि आईला त्यांनी खूप मारलं. आकाश माझ्याकडे अशा नजरेने पाहायला लागला की सदाशिवच्या या स्थितीला मीच जबाबदार आहे आणि ते खरंही होतं. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. दीदी, काय म्हणू मी तुम्हाला? तुम्हाला खरंच काही व्यवहार ज्ञान नाही. दीदी पागल हो आप, असं त्याचं मूळ वाक्य. 4000ची सायकल तुम्ही जर 10 रुपयात विकली तर या मुलांचे दारुडे बाप त्या सायकली घरात ठेवतील का? 7वीत असूनही अक्षर ओळख नसलेला आकाश मला व्यवहार शून्य म्हणत होता आणि त्यात तथ्यही होतं. सखी म्हणाली, भारती, अगं पाठ्यपुस्तकातलं गणित आणि जगण्यातलं गणित यातला फरक तुझ्या लक्षात तरी कधी येणार? आकाशचा राग मी समजू शकत होते. त्या प्रत्येक सायकलीची किंमत आम्ही 3 ठरवू. मुलांच्या वडिलांशी सौदाही आम्हीच करू. मला लिहिता येत नाही म्हणून त्याचं बिल शंकर बनवेल. आम्ही सायकल विकताना तुम्ही बाहेरही यायचं नाही. दिग्विजयने त्यांना एक स्टेशनरीच्या दुकानात मिळणारं प्रिंटेड बिल आणून दिलं. 8 दिवसातच सगळ्या सायकली विकल्या गेल्या. मुलांनी बिलबुक आणि 39,000 रुपये माझ्या हातात ठेवले. त्या पैशातून आमच्या आश्रमातल्या स्वयंपाक खोलीवर पत्रे, स्वयंपाकाचा ग्रॅनाईटचा ओटा, नळाची पाईपलाईन आणि बेसिन तयार झालं. सखीने मला एक इशारा दिला, भारती, केवळ शाळा म्हणजेच शिक्षण नाही हे तुझ्या आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल.
त्यामुळे या मुलांच्या बाबतीत शाळा आणि शिक्षण यांची गल्लत करू नकोस. शाळा महाविद्यालये तुमच्या हातात प्रमाणपत्रांची भेंडोळी ठेवतील, पण जीवन शिक्षण आत्मविश्वास देईल. जगण्याचा मार्ग कितीही खडतर असला तरी तो सहज कसा पार करायचा ते शिकविल. परत सांगते, डोंट इंटरफेअर देअर स्कूलिंग विथ एज्युकेशन. धन्यवाद.